मित्रमैत्रिणींनो, टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत असून आज आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदाची जी जाहिरात निघाली होती त्यामध्ये जी स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे त्याची आपण फ्री टेस्ट सिरीज चालू करणार होतो. त्या सिरीजमधील आज आपण क्वेश्चन सेट नंबर 1 बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे 90 प्रश्न जे जाहिरातीमध्ये सिलेबस सांगितला आहे त्याप्रमाणे प्रॉपर इंग्लिशमध्ये घेतले जातील, ज्याच्यामध्ये 90 प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं असतील आणि एक्सप्लेनेशन त्या प्रश्नांचं आपण PDF स्वरूपात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करणार आहोत. आपण इथे फक्त प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत, जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा न होता तुम्हालाही बघण्यासाठी सोयीस्कर ठरेल आणि ते प्रश्न पण तुम्हाला समजतील. यासाठी आपण या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघू आणि त्या प्रश्नांचं जे एक्सप्लेनेशन आहे प्रॉपर ते आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करू. आपण या भरतीसाठी वेगळा एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आहे, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला या भरती संदर्भातील अपडेट्स आणि भविष्यात येणारे कोड भरतीच्या वेगवेगळ्या जाहिराती त्या ग्रुपवर तुम्हाला शेअर केल्या जातील. त्यासाठी तुम्ही तो ग्रुप जॉईन करून घ्या. ग्रुपची जॉईनिंग लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, तिथून तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला बघून घेऊ की जी जाहिरात निघाली आहे त्याच्यामध्ये जागा किती आहेत, पे स्केल कसा आहे आणि आपला जो सिलेबस आहे तो कसा आहे तो एकदा रिवाइज करून घेऊ आणि सेट नंबर 1 चालू करू. तर याच्यामध्ये टोटल जागा 129 आहेत, ज्यातील 4% ह्या पर्सनल डिसेबिलिटीज पर्सनसाठी राखीव ठेवले आहेत. म्हणजे ओपन खुल्यासाठी 124 जागा आहेत आणि प्लस 31 ची वेटिंग लिस्ट लागणार आहे. म्हणजे टोटल जागा झाल्या 124 आणि 31 155. तर ही भरती 155 जागेसाठी आहे थोडक्यात. याचा पे स्केल इथे दिलेला आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. त्याचबरोबर या परीक्षेसाठी जो सिलेबस आहे तो साधारण पुढील प्रमाणे असेल, ज्याच्यामध्ये पहिला पॉईंट असेल मराठीचा, ज्याच्यामध्ये 10 प्रश्न आहेत ते प्रॉपर मराठीतच येतील. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे इंग्लिशचा, ज्याच्यामध्ये 20 क्वेश्चन असणार आहेत जे तुम्हाला इंग्लिशमध्ये देतील. फक्त मराठीचे 10 प्रश्न सोडून बाकी सगळी टेस्ट तुमची जी होणार आहे ती प्रॉपर इंग्लिशमध्येच होईल. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे जनरल नॉलेज, त्याचे 10 प्रश्न असतील. जनरल इंटेलिजन्स त्याचे 20 प्रश्न असतील. अर्थमॅटिक याचे 20 प्रश्न असतील आणि कॉम्प्युटरवरती बेसिक 10 प्रश्न येणार आहेत. असे टोटल आपल्याला 90 प्रश्न बघायचे. प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये आपण 90 प्रश्न, त्या 90 प्रश्नांची उत्तर बघू, जे तुम्हाला त्याची डिफिकल्टी लेवल इझी, मीडियम आणि हार्ड अशी तिन्ही स्वरूपाची काही सिरीजमध्ये काही सेटमध्ये मिक्सअप क्वेश्चन्स असतील, काही टेस्ट या तुम्हाला इझी, मीडियम आणि हार्ड अशा स्वरूपाच्या बघायला मिळतील. प्रॉपर 90 प्रश्न 90 उत्तर बघू आणि त्याचं एक्सप्लेनेशन मात्र आपल्या ग्रुपवरती आपण PDF स्वरूपात शेअर करू. तिथून तुम्ही ते कधीही घेऊ शकता, पाहिजे तर प्रिंटआउट काढू शकता, नोट करून ठेवू शकता. तर सुरू करूयात आपण आपली आजची पहिली टेस्ट, जी 90 प्रश्नांची असेल आणि त्याला 90 मार्क असणार आहेत. तर प्रश्न आणि उत्तर बघू आणि एक्सप्लेनेशन आपल्या ग्रुपवरती आपण शेअर करू. सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1, ज्याच्यामध्ये मराठीचे 10 प्रश्न असतील. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वाक्यरचना प्रकार आहे? त्यामध्ये ऑप्शन आहेत संयोजी वाक्य, संधी वाक्य, विरामचिन्ह, व्याकरण. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही जिथून व्हिडिओ बघत आहात तिथून तुम्ही स्वतः सांगू शकता किंवा प्रश्न नोट डाऊन करून घेऊ शकता. ठीक आहे, आपण 1-2 सेकंदाचा पॉज घेऊ. तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही तिथे रिवाइज करा, नसेल तर आपण उत्तर सांगून पुढील प्रश्न बघू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे संयोजी वाक्य. प्रश्न नंबर 2, शब्दसंग्रह याचा अर्थ काय? तर याचं उत्तर आहे शब्दाचे भांडार. प्रश्न क्रमांक 3, योग्य शब्द निवडा. तो खूप डॅश 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 बोलतो. ऑप्शन आहे गोड, मधुर, मोठ्याने, कमी. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मधुर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, अश्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर 1 आनंद, दुःख, पाणी आणि जल. बरोबर उत्तर आहे दुःख. प्रश्न नंबर 5, माझ्या आईचे नाव कविता आहे या वाक्यातील सर्वनाम कोणते? ऑप्शन क्रमांक ए माझ्या, बी नाव, सी कविता, डी आहे. बरोबर उत्तर आहे माझ्या. प्रश्न क्रमांक 6, कोणता पर्याय विशेषण दर्शवितो? ऑप्शन मोठा घर, ऑप्शन बी वेगवान घोडा, ऑप्शन सी चालतो आहे आणि ऑप्शन डी विचार करतो. ऑप्शन नंबर 2 वेगवान घोडा. प्रश्न क्रमांक 7, उषःकाल याचा अर्थ काय? ऑप्शन ए पहाट, बी सकाळ, सी दुपार आणि डी संध्याकाळ. बरोबर उत्तर आहे पहाट. प्रश्न क्रमांक 8, वचन ओळखा. गर्दीत बरीच मुले होती. ऑप्शन ए एकवचन, बी अनेकवचन,
सी द्विवचन आणि डी अनिश्च. बरोबर उत्तर आहे अनेक वचन. प्रश्न क्रमांक 9. कोणता शब्द क्रियापद आहे? ऑप्शन ए खेळतो, बी फळ, सी गोड आणि डी पेन. बरोबर उत्तर आहे खेळतो. प्रश्न क्रमांक 10. विलोम शब्द ओळखा. शांत. ऑप्शन ए कठीण, ऑप्शन बी गडद, ऑप्शन सी मोठा आणि ऑप्शन डी गोंधळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गोंधळ. इंग्लिश 20 क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 11. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. प्रश्न या स्वरूपाचा विचारतील, 4 ऑप्शन देतील. 4 ऑप्शन मधले 3 स्पेल हे चुकीचे असतील आणि 1 स्पेल बरोबर असेल. तुम्हाला त्यातील बरोबर स्पेल ओळखायचा. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे शब्द बघावे लागतील, रायटिंग प्रॅक्टिस करावी लागेल, ज्यातून तुम्हाला शब्दाचा स्पेल प्रोनाउन्स नुसार बरोबर ओळखता येईल. एखादा स्पेल कन्फ्यूज करत असेल तर तो शब्द शक्यतो हाताने लिहिण्याचा किंवा गिरवण्याचा प्रयत्न करा, ज्यातून तुम्हाला राईट स्पेल लिहिण्यास मदत होऊ शकते. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. 12. आयडेंटिफाय द नाउन द चिल्ड्रन आर प्लेइंग आउटसाइड. ऑप्शन ए चिल्ड्रन, बी प्लेइंग, सी आर, डी आउटसाइड. राइट आंसर ऑप्शन नंबर ए चिल्ड्रन. क्वेश्चन नंबर 13. fill in the blank. She dash dash to the market every morning. Option A go, option B going, option C goes and option D gone. Right answer is option C goes. Question number 14. Synonym of happy. Option A joyful, option B sad, option C angry and option D boring. Right answer is option A joyful. Question number 15. Antonym of brave. Option A courageous, option B fearful, option C strong and option D bold. Right answer is option B fearful. Question number 16. Choose the correct sentence. जसं मगाशी 4 शब्द दिले होते राईट स्पेल साठी, तसंच याच्यामध्ये सेंटेन्स ही देतील. जो त्याचा लिहिण्याचा जो सिक्वेन्स आहे तो विचारतील किंवा त्याच्यामध्ये चिन्ह दिलेले असतील, ते योग्य चिन्हानुसार त्या शब्दाची लिहिण्याचा सिक्वेन्स विचारतील. बरोबर, ठीक आहे. तर ऑप्शन आहेत ही गो टू स्कूल, ही गोज टू स्कूल, ऑप्शन सी ही गोइंग टू स्कूल अँड ऑप्शन डी ही गोन टू स्कूल. राइट आंसर इज ऑप्शन बी he goes to school. Question number 17. Which word is an adjective? Option A run, option B quickly, option C beautiful and option D sing. Right answer is option C beautiful. Question number 18. Choose the correct pronoun dash 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 is my best friend. Option A he, option B him, option C his and option D her. Right answer is option A he. Question number 19. Choose the correct conjunction. She was tired dash 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 she kept working. Option A but, option B or, option C and option D so. Right answer is option A but she kept working. Question number 20. Identify the correct verb. Sentence is the dog dash 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 loudly. Option A bark, option B barking, option C barks, option D barked. Right answer is option C barks. Question number 21. Choose the correctly spelled word. स्पेल्ड केलेला वर्ड आहे टुमारो. राईट स्पेल ओळखायचा. ऑप्शन दिलेले आहेत, यातील राईट आन्सर आहे ऑप्शन सी. Question number 22. Identify the verb in the sentence. She writes a letter every day. Option A she, option B writes, option C letter and option D every. Right answer is option B writes. Question number 23. Fill in the blank.
They dash 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 a movie last night. Option A watch, option B watching, option C watches and option D watched. The right answer है they watched a movie last night. Option D. Question number 24. Synonym of fast. Option A quick, option C slow, option C lazy and option D weak. Right answer is option A quick. Question number 25. Antonym of generous. Option A kind, option B selfish, option C helpful and option D honest. Right answer is option B selfish. Question number 26. Choose the correct sentence. Option A, she don't like coffee. Option B, she doesn't like coffee. Option C, she isn't liking coffee. And option D, she didn't likes coffee. Right answer आहे option B, she doesn't like coffee. Question number 27. Which word is an adverb? Option A, happy. Option B, quickly. Option C, chair. And option D, strong. Right answer आहे option B, quickly. Question number 28. Choose the correct pronoun. This gift is for dash dash dash. Option A, I. Option B, me. Option C, my. And option D, mine. Right answer is this gift is for me. Option क्रमांक B. Question number 29. Choose the correct preposition. Sentence is the book is dash 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 the table. Option A on, option B in, option C cover, option C over and option D under. Right answer is the book is on the table. Question number 30. Identify the correct verb. They dash 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 to the park every Sunday. Option A go, option B goes, option C going and option D gone. The right answer is they go to the park every Sunday. Option A. General knowledge 10 questions. Question 31. Who is the Prime Minister of India in 2024? Options are A. Narendra Modi, option B. Rahul Gandhi, option C. Amit Shah and option D. Arvind Kejriwal. Right answer is option A. Narendra Modi. Question number 32. Which state is known as the land of 5 rivers? Option A Punjab, option B Haryana, option C Uttar Pradesh and option D Rajasthan. Right answer is Punjab, option A. Question number 33. What is the capital of Maharashtra? Option A Pune, option B Nagpur, option C Mumbai and option D Nashik. Right answer is option C Mumbai. Question number 34. Which is the largest continent in the world? Option A Africa, option B Asia, option C Europe and option D North America. Right answer is option B Asia. Who wrote the national anthem of India? Question number 35. Option is A Rabindranath Tagore, option B Bankim Chandra Chatterjee, option C Sarojini Naidu and option D Mahatma Gandhi. Right answer is option A Rabindranath Tagore. Question number 36. What is the currency of Japan? Option A yen, option B won, option C dollar and option D ringgit. Right answer is option A yen. Question number 37. Which planet is known as the red planet? Options A Venus, option B Mars, option C Jupiter and option D Mercury. Right answer is option B Mars. Question number 38. The Indian Constitution came into effect on which date? Option A August 15, 1947, option B January 26, 1950, option C October 2, 1948 and option D November 14, 1951. Right answer is option B January 26, 1950.
Question number 39. What is the national animal of India? Option A lion, option B tiger, option C elephant, and option D leopard. Right answer is option B tiger. Question number 40. Which river is known as the Ganga of the South? Option A Krishna, option B Kaveri, option C Godavari, and option D Yamuna. Right answer is option B Kaveri. Next one is general intelligence. Number of questions 20. Question number 41. What is the next number in the series? Numbers are 2, 4, 8, 16, dash 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 question mark. Options are A 24, option B 32, option C 48 and option D 64. नंबर सिरीजचा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक नंबर हा सुरुवातीच्या नंबरपेक्षा पुढचा नंबर डबल डबलने वाढत गेलेला आहे. तर अशा प्रकारचे सोप्या लेवलचे प्रश्न येऊ शकतात किंवा याच्यापेक्षा पुढचे थोडेसे हार्ड पण येऊ शकतात. जसं जसं आपण पुढे जाऊ तसे तसे ते अपडेट करू. ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 32, ऑप्शन सी 48 and option D 64. Right answer is option B 32. Question number 42. If A is equal to 1, B is equal to 2, C is equal to 3, then what is the sum of the letters in BAD? Options are A4, B5, C6 and D7. Right answer is option C 6. Question number 43. Find the missing number in the sequence 3, 6, 12, 24, dash dash dash. Option A 36, option B 48, option C 50 and option D 60. Right answer is option B 48. Question number 44. If in a certain code apple is written as ELPPA, how will mango be written? Option A ONMAG, option B OGNAM, option C GNOMA and option D ANMOG. अल्फाबेट सिरीजचा नंबर आहे क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये A to M अल्फाबेट लिहिले जातात, वरती नंबर मेन्शन केले जातात 1 to 13 आणि राहिलेले 13 अल्फाबेट त्याच्या खाली लिहून त्याच्या खाली बाकीचे नंबर्स लिहिले जातात. स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांना ही प्रश्न सोपी आहेत ज्यांना याची मेथड पूर्णपणे माहिती आहे. जे कोणी नवीन असतील किंवा माहिती नाही आहे कसं सोडवायचं त्यांच्यासाठी आपण क्वेश्चन पूर्ण एक्सप्लेन करणार आहोत. त्याची वेगळी PDF बनवलेली आहे. त्यामुळं जरी इथे क्वेश्चन समजला किंवा नाही समजला तरी तुम्ही नंतर एक्सप्लेनेशन मधून समजून घेऊ शकता. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी OGNAM. क्वेश्चन नंबर 45. व्हॉट इज द नेक्स्ट लेटर इन द पॅटर्न? लेटर इज A C E G dash dash dash. Option A H, option B I, option C J and option D K. Right answer is option D K. Question number 46. If table is equal to 40, chair is equal to 30, then bench is equal to question mark. Option A 25, option B 35, option C 45 and option D 50. Right answer is option B 35. Question number 47. Select the odd one out. Option A square, option B rectangle, option C circle and option D triangle. Right answer is option C circle. Question number 48. Aman is taller than Rohan but shorter than Ramesh. Then who is the tallest? Option A Aman, option B Rohan, option C Ramesh, option D cannot be determined. Right answer is option C Ramesh. Question number 49. Find the missing number 5, 10, 20, 40, dash dash dash. Options A 50, B 60, C 80 and D 100. Right answer is option C 80. Question number 50. If paper is coded as RCRGT, then how is pencil coded? Options A RGPENL, option B RGEMKN, option C RGDOKN and option D RGFOLM. Right answer is option C RGDOKN. Question number 51. If today is coded as WLGDP, then how is night coded? Options A MJHIU, option B MLHIU,
ऑप्शन सी MHJIU and option D MGJIU. Right answer is option C MHJIU. Question number 52. Choose the correct option. B is the mother of C and C is the sister of D. Then who is B to D? Options A mother, option B aunt, option C grandmother and option D sister. Right answer is option A mother. Question number 53. If 3 into 4 is equal to 12 and 5 into 6 is equal to 30, then 7 into 8 is equal to question mark. Option A 48, option B 56, option C 64 and option D 72. Right answer is option B 56. Question number 54. Rahul is older than Ramesh but younger than Suraj. Then who is the youngest? Options are A Ramesh, option B Rahul, option C Suraj and option D cannot be determined. Right answer is option A Ramesh. Question number 55. If in a certain code dog is written as EHP, then cat is written as options are A DBU, option B DCU, option C CDU and option D DAU. Right answer is option A DBU. Question number 56. What comes next in the series? 1, 4, 9, 16. Dash dash dash. Options are A 20, option B 24, option C 25 and option D 36. Right answer is option D 36. Question number 57. Find the odd one out. Options are A mango, option B apple, option C banana and option D carrot. Right answer is option D carrot. Question number 58. If A is equal to 1, B is equal to 2, Z is equal to 26, then what is the sum of the letters in hello? Options are 40, option B 52, option C 60 and option D 80. Right answer is option B 52. Question number 59. Pointing to a girl, Ravi said, she is the daughter of my grandfather's only son. How is the girl related to Ravi? Options A sister, option B cousin, option C aunt and option D mother. Right answer is option A sister. Question number 60. Find the missing term. Numbers are 2, 6, 12, 20 dash dash dash. Options are A 26, option B 30, option C 36 and option D 40. Right answer is option B 30. Arithmetic number of questions 20. Question number 61. What is 25% of 200? Options are A 25, options B 50, option C 75 and option D 100. Right answer is option B 50. Question number 62. Solve 15 into 4 is equal to question mark. Options are A 30, option B 45, option C 60 and option D 75. Right answer is option C 60. Question number 63. What is the value of 144 12? Options are A 10, options B 11, option C 12 and option D 13. Right answer is option C 12. Question number 64. A train travels 60 km in 1 hour. Then how far will it travel in 5 hours? Options are A 240 km, option B 250 km, option C 300 km and option D 350 km. Right answer is option C 300 km. 65 number question. Find the missing number 8, 16, 24, 32 dash. Options are A 40, B 42, C 48 and D 50. Right answer is option A 40. Question number 66. What is square root of 81? Options are A 7, B 8, C 9 and D 10. Right answer is option C 9. Question number 67.
The perimeter of a square is 40 centimeter. What is the length of one side? Options are A 5 centimeter, B 8 centimeter, C 10 centimeter, D 12 centimeter. Right answer is option C 10 centimeter. Question number 68. If the cost of 5 pens is 100 rupees, then what is the cost of 1 pen? Options are A 10, B 15, C 20 and D 25. Right answer is option C 20. Question number 69. Solve 36 divided by 6 plus 2 into 5. Options A 10, B 12, C 15, D 18. Right answer is option C 15. Question number 70. If a box contains 24 apples and each apple costs ₹5, then what is the total cost? Options A 100, option B 120, option C 150 and option D 200. Right answer is option D 200. Question number 71. Convert 0.75 into a fraction. Options are A 3/4, option B 1/2, option C 1/4 and option D 2/5. Right answer is option A 3/4. Question number 72. What is 10% of 450? Option A 4.5, option B 45, option C 90 and option D 100. Right answer is option B 45. Question number 73. Find the LCM of 4 and 6. Options are A 10, B 12, C 16 and D 24. Right answer is option B 12. Question number 74. Solve 50 plus 20. Options are A 7, B 10, C 8 and D 9. Right answer is C 8. Question number 75. A man walks 3 km every day. Then how many kilometers does he walk in 10 days? Options are A 30 km, option B 35 km, option C 40 km and option D 50 km. Right answer is option A 30 km. Question number 76. Solve 7 square minus 5 into 2. Options are A 39, option B 40, option C 45 and option D 49. Right answer is option A 39. Question number 77. A shopkeeper sells 5 kg of rice for 250 rupees. What is the price of 1 kg? Options A 50, option B 55, option C 60 and option D 65. Right answer is option A 50. Question number 78. Find the next number in the pattern 2, 5, 10, 17 dash. Options 22, option B 26, option C 30 and option D 35. Right answer is option B 26. Question number 79. A man earns 500 per day. How much will he earn in 12 days? Options are A 5,000, option B 6,000, option C 7,000 and option D 8,000. Right answer is option B 6,000. Question number 80. Solve 56 divided by 8 plus 4 into 3. Options are A 20, option B 24, option C 28 and option D 30. Right answer is option A 20. Computer questions. Numbers of questions 10. Question number 81. Which of the following is an output device? Options are A keyboard, option B mouse, option C printer and option D scanner. Right answer is option C printer. And keyboard, mouse and scanner is input devices. Question number 82. What does CPU stands for? Options A central processing unit, option B computer personal unit, option C central peripheral unit and option D central program unit. Right answer is option A central processing unit.
Question number 83. Which key is used to refresh a web page? Options are A. F1, B. F5, C. F10 and D. F12. Right answer is option B. F5. These all keys is called function keys. Question number 84. What is the full form of URL? Options are A. Uniform Resource Locator, option B. Universal Remote Link, option C. Unique Reference Link, and option D. Uniform References Locator. Right answer is option A. Uniform Resource Locator. Question number 85. Which software is used to create documents? Options are A. MS Paint, option B. MS Word, option C. Windows Media Player, and option D. Adobe Photoshop. Right answer is B. MS Word. Question number 86. What is the brain of computer? Options are A. Monitor, B. RAM, C. CPU, and D. Hard disk. Right answer is option C. CPU. Question number 87. Which of the following is an example of an operating system? Options are A. MS Excel, B. Windows, C. Google Chrome, and option D. Adobe Reader. And right answer is option B. Windows. Question number 88. What does RAM stands for? Options are A. Random Access Memory, B. Read and Modify, C. Read Access Memory, and D. Random Application Memory. Right answer is option A. Random Access Memory. Question number 89. Which of the following is used for storing permanent data? Options A. RAM, B. Hard drive, C. Cache memory, C. and D. Processor. Right answer is B. Hard drive. Question number 90. Which type of network is used for connecting computers within a small area like an office? Options are WAN, option B. MAN, option C. LAN, and option D. PAN. Right answer is option C. LAN. तर या प्रकारे आपण क्वेश्चन सेट क्रमांक 1 बघितला, ज्याच्यामध्ये आपण सिलेबस मध्ये सांगितल्याप्रमाणे जे टॉपिक्स दिलेले आहेत त्या टॉपिक्स मध्ये येणारे नंबर ऑफ क्वेश्चन्स आपण बघितले. क्वेश्चनचा पॅटर्न इंग्लिश स्वरूपाचा राहणार आहे, त्याप्रमाणे आपण हे क्वेश्चन सेट तयार केले, ज्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल काही जणांना इझी वाटेल, काही जणांना मीडियम वाटेल, काही जणांना हार्ड वाटेल. आपण जसं जसं पुढे जाऊ क्वेश्चन्स बदलत राहतील, वेगवेगळ्या टाईपचे डिफिकल्टी लेवल कमी जास्त होत राहील. व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन्सला तुम्हाला काही वाटलं की इथं थोडंसं असं नाही असा चेंज होता, तर तो तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तो आपण पुढील व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करू, जेणेकरून जे नवनवीन सेट येणार आहे ते तुम्हाला प्रॉपर ॲक्युरेट मिळत राहतील. आपण जे करतोय ते प्रॉपर जसं एक्झामला येऊ शकतं किंवा येईल त्याप्रमाणे आपण प्रॉपर सगळं सेट बनवत आहोत. त्याचप्रमाणे या 90 प्रश्नांचं जे एक्सप्लेनेशन आहे त्याची प्रॉपर PDF आपल्या ग्रुपवर आपण देत आहोत. तिथून ती तुम्ही घेऊ शकता, क्वेश्चनला रेफर करू शकता. क्वेश्चनचा सराव जास्तीत जास्त करा, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळी काही प्रॉब्लेम येणार नाही. आपली जो आपण फॉर्म भरलाय त्याची सिलेक्ट लिस्ट येत्या 1 महिन्यात कमीत कमी लागू शकते. त्यानंतर सेकंड फॉर्म भरल्यानंतर प्रोसेस ती फास्ट होणार. त्याची एक्झाम जी येईल कंडक्ट होईल ती फॉर्म भरल्यानंतर साधारण महिना 6 महिन्यात येऊ शकते. त्यामुळे तुम्ही आतापासूनच रायटिंगची पण प्रॅक्टिस करा, प्लस जी रायटिंग नंतर स्किल टेस्ट होणार आहे इंग्लिश टायपिंगची त्याचाही सराव तुम्ही आतापासून करत असाल तर तो तुमच्या पुढे ज्या स्किल टेस्ट होणार आहेत त्याच्यासाठी उपयोगी होईल. टायपिंगचा सराव करत असाल, टायपिंग खूप वर्ष केलेलं नाही आहे किंवा काही चुकत असाल तर त्याच्याशी रिलेटेड आपण बेसिकची प्रॉपर एक प्लेलिस्ट बनवली आहे, ज्याच्यामध्ये बेसिक कोर्स तुमचा कंप्लीट होऊ शकतो. ती आपल्या चॅनलवरती आहे, तिथून तुम्ही ती बघू शकता, त्यानुसार सराव करू शकता. पुढील क्वेश्चन नंबर सेट 2 मध्ये आपण लवकरच भेटू. क्वेश्चन सेट बनवून प्रॉपर तुम्हाला तो दिला जाईल, त्याची व्हिडिओ आपण बनवू, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण शेअर करू, तो तुम्ही जॉईन करून घ्या. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तुम्ही जर व्हिडिओमध्ये या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून ठेवा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा आणि पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू क्वेश्चन सेट क्रमांक 2 घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.